हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. माय सेल्फ जिग्नेश नाकवा. वेलकम टू माय चॅनल इंजिनिअरिंग सिव्हिल झोन. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं शियर रेन्फोर्समेंट आपण कशी डिझाईन करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे शियर रेन्फोर्समेंटमध्ये जर तुम्हाला बेंटअप बार दिलेला असेल तर आपण कसं डिझाईन करू शकतो. तर अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. आणि तुमचं जे प्रेम दिवसेंदिवस माझ्यावर वाढत चाललेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. चला तर मग बघूया आपला आजचा न्यूमेरिकल कोणता आहे ते. चला तर मग बघूया आता आज आपल्याला कोणता सम दिलेला आहे तो. सो बघा, ए बीम 250 mm by 415 mm effective depth is reinforced with 4 bars of 16 mm diameter of grade Fe 415. The shear force of the support is 90 kN. Design the shear reinforcement. Use M20 concrete and 6 mm diameter vertical stirrups of Fe 415 steel. Also use 1 bent up bar. सो इथे आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, 1 bent up bar आपल्याला यूज करायला सांगितलं आहे. मागचा जो व्हिडिओ होता, मागचं जे आपण लेक्चर बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला बेंट अप बार सांगितला नव्हता, बट ह्याच्यामध्ये आता आपल्याला काय सांगितलं आहे, ऑल्सो यूज 1 बेंट अप बार. सो चला बघूया आता. सर्वात पहिला आता आपण आपला गिवन डाटा लिहूया. गिवन डाटा, गिवनमध्ये बघा तुम्हाला विड्थ दिलेली आहे 250 आणि डेप्थ दिलेली आहे 415. सो विड्थ आपल्याला दिलेली आहे 250 mm आणि आपल्याला जी इफेक्टिव्ह डेप्थ आहे बघा, इफेक्टिव्ह डेप्थ आपल्याला सांगितलेलं आहे. इफेक्टिव्ह डेप्थ म्हणजेच कोणती डेप्थ आहे, स्मॉल डी, आणि ओव्हरऑल डेप्थ म्हणजेच कॅपिटल डी. सो इथे आपल्याला इफेक्टिव्ह डेप्थ दिलेली आहे म्हणजे स्मॉल डी, ती दिलेली आहे आपल्याला 415 mm. नेक्स्ट आपल्याला त्यांनी दिलेलं आहे रेनफोर्स विथ 4 बार्स ऑफ 16 mm डायमीटर. सो तुम्हाला 16 mm डायमीटरचे तुम्हाला बार्स दिलेले आहेत, बट त्याच्यापैकी त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक आपल्याला काय करायचं आहे, बेंटअप म्हणून आपल्याला यूज करायचं आहे. सो इथे आता आपण जे एरिया ऑफ स्टील फाइंड आउट करणार आहोत ते आपण एक बार आपण बेंटअपसाठी यूज करणार आहोत आणि 3 बार्स आपण आपले शियर फोर्ससाठी यूज करणार आहोत. सो इथे आता आपण सर्वात पहिलं AST फाइंड आउट करूया. AST मग आता आपल्या इकडे 3 बार्स असतील, कारण म्हणजे एक बार आपल्याला बेंटअप म्हणून यूज करायचं आहे. डायमीटर आहे 16, सो पाय बाय 4 इंटू 16 स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू, आता याचा आन्सर बघूया किती येतं इथे. सो याचा आन्सर आलेला आहे 603.18 mm स्क्वेअर. 603.18 mm स्क्वेअर. नेक्स्ट आता आपल्याला दिलेला आहे Fe 415 ग्रेड दिलेली आहे, म्हणजेच आपल्याला जी स्टील सांगितलेली आहे FY ते दिलेलं आहे 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे शियर फोर्स तुम्हाला दिलेला आहे आणि तो शियर फोर्स दिलेला आहे 90 kN. सो शियर फोर्स म्हणजेच V आणि हा दिलेला आहे 90 kN. ह्याला आपण कन्वर्ट करूया न्यूटनमध्ये. सो 90 इंटू 10⁻³ न्यूटन. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे डिझाईन द शियर एन्फोर्समेंट. यूज M20 कॉन्क्रीट. जो FCK आपल्याला लागणार आहे तो FCK दिलेला आहे त्यांनी 20 न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि नेक्स्ट तुम्हाला जे वर्टिकल स्टिरप्स जे यूज करायला सांगितलेले आहेत त्याच्यासाठी तुम्हाला 6 mmचं डायमीटर सांगितलेलं आहे. ओके, सो हा होता आपला रिक्वायर्ड डाटा. एवढा आपल्याला डाटा लागणार आहे आपला शियर फोर्स डिझाईन करण्यासाठी. सो आता 1 बाय 1 आपण स्टेप्स आपण फॉरवर्ड करूया, स्टेप्स आपण सॉल्व करूया. आता सर्वात पहिली जी आपली स्टेप आहे, पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करत असतो, पहिल्या स्टेपमध्ये आपण आपला जो शियर फोर्स आहे तो फाइंड आउट करत असतो. बट ह्या न्यूमेरिकलमध्ये आपल्याला काय केलेलं आहे, जो शियर फोर्स आहे तो ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. सो आपल्याला फक्त काय करायचं आहे, त्याला फॅक्टर्डमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो आपण इथे लिहूया कॅल्क्युलेट फॅक्टर्ड शियर फोर्स. कॅल्क्युलेट फॅक्टर्ड शियर फोर्स. सो फॅक्टर्ड शियर फोर्स म्हणजेच VU. सो आपल्याला करावं लागेल 1.5 इंटू आपला जो ओरिजिनल शियर फोर्स आहे त्याला आपल्याला 1.5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 1.5 इंटू V आपल्याला बघा किती दिलेला आहे, V दिलेला आहे 90 इंटू 10⁻³ तर हे जर सॉल्व केलं तर ह्याचा आन्सर येतं 135 इंटू 10⁻³ न्यूटन. सो ही होती आपली स्टेप नंबर 1. ह्याच्यामध्ये आपण काय केलं, फॅक्टर्डमध्ये त्या शियर फोर्सला कन्वर्ट केलं. सेकंड स्टेप आता आपण सॉल्व करूया. स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 आहे आपली कॅल्क्युलेट
नॉमिनल शियर स्ट्रेस, कॅल्क्युलेट नॉमिनल शियर स्ट्रेस, कॅल्क्युलेट नॉमिनल शियर स्ट्रेस. नॉमिनल शियर स्ट्रेस म्हणजेच काय आहे, टाऊ व्ही, आणि याचा फॉर्म्युला काय आहे, व्ही यू अपॉन बी डी, म्हणजेच फॅक्टर्ड शियर फोर्स व्ही यू डिवाइड बाय बी डी. सो व्ही यू आपण फाइंड आउट केलेला आहे 135 इंटू 10³ डिवाइड बाय बी इंटू डी. सो बी आपल्याकडे आहे 250 आणि डी आहे 415. सो 250 मल्टिप्लाय बाय 415. आता आपण हे सॉल्व करूया. सो ह्याचा आन्सर आलेला आहे 1.30 न्यूटन पर mm². सो आपला जो नॉमिनल शियर स्ट्रेस आहे तो आलेला आहे, म्हणजेच टाऊ व्ही तो आलेला आहे 1.30 न्यूटन पर mm². सो आता आपण आपली स्टेप नंबर 3 सॉल्व करूया. स्टेप नंबर 3 आहे कॅल्क्युलेट पर्सेंटेज. कॅल्क्युलेट पर्सेंटेज म्हणजेच आपल्या डिझाईनमध्ये किती % स्टील आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो याच्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत, पर्सेंटेज इज इक्वल टू AST डिवाइड बाय BD मल्टिप्लाय बाय 100. सो AST आपण गिवनमध्ये सॉल्व केलेला आहे. AST आहे 603.18. सो आपण सॉल्व केलेला आहे 603.18 डिवाइड बाय B इंटू D. सो B इज 250 अँड D इज 415. 250 मल्टिप्लाय बाय 415 इंटू 100. आता आपण हे सॉल्व करूया. सो याचा आन्सर येतं 0.58%. म्हणजेच आपण जे पर्सेंटेज सॉल्व केलेलं आहे ते किती आलेलं आहे, 0.58%. आता आपल्याला काय करायचं आहे, आता ह्याच्या पुढे आता आपल्याला टाऊ सी म्हणजेच शियर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट फाइंड आउट करायचं आहे. सो स्टेप नंबर 4 कॅल्क्युलेट शियर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. कॅल्क्युलेट शियर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, आणि ह्याच्यासाठी आपल्याला इंटरपोलेशन मेथड यूज करायची. सो आता आपण इंटरपोलेशन मेथडने टाऊ सी फाइंड आउट करूया. सो टाऊ सीसाठी आता आपलं जे पर्सेंटेज आलेलं आहे ते आहे 0.58, आणि इथे आपल्याला हा टेबल दिलेला आहे टाऊ सीसाठी. सो ह्याच्यामध्ये आता 0.58 बघूया कुठे आहे ते. सो 0.58 इज इन बिटवीन 0.5 अँड 0.75. सो ह्या दोघांच्या मध्ये, म्हणजेच हा इथे दोघांच्या मध्ये आपल्याला हा जो पर्सेंटेज आलेला आहे तो आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इकडे टाऊ सी फाइंड आउट करायचं आहे. तर टाऊ सीसाठी आता आपल्याला काय करावं लागेल, जे ग्रेटर आहे ते पहिलं घ्यायचं आहे. सो टाऊ सीमध्ये ग्रेटर काय आहे 0.56. सो आपण 0.56 घेणार आहोत, मायनस आपल्याला रिटर्न काय करायचं आहे, आपण टाऊ सी फाइंड आउट करतोय म्हणजेच आपल्याला 0.56 म्हणजेच ग्रेटरमधून आपल्याला मिनिमम वाली व्हॅल्यू मायनस करायची आहे. म्हणजे 0.56 मायनस 0. मिनिमम व्हॅल्यू इज 48. नेक्स्ट आता आपल्याला करायचं आहे पर्सेंटेज. पर्सेंटेज म्हणजे 0.56 साठी पर्सेंटेज किती आहेत, 0.75 मायनस 0.48 साठी पर्सेंटेज किती आहे, 0.5. आणि आता आपल्याला करायचं आहे मल्टिप्लाय बाय जे आपल्याला आलेलं आहे पर्सेंटेज. आपलं पर्सेंटेज आलेलं आहे 0.58. सो इंटू 0.58 मायनस जे लेसर पर्सेंटेज आहे ते. सो लेसर पर्सेंटेज किती आहे, 0.5. आता आपण हे सॉल्व करूया. सो आपला आन्सर आलेला आहे 0.53 न्यूटन पर mm². आपला आन्सर आलेला आहे 0.53 न्यूटन पर mm². नेक्स्ट आता आपण बघूया कंपॅरिझन. सो स्टेप नंबर 5 मध्ये करूया आपण कंपेअर टाऊ व्ही अँड टाऊ सी. कंपेअर टाऊ व्ही अँड टाऊ सी. सो टाऊ व्ही आपण सेकंड स्टेपमध्ये सॉल्व केलेला आहे. त्याचा आन्सर आलेला आहे 1.30, आणि फोर्थ स्टेपमध्ये आपण जो टाऊ सी फाइंड आउट केलेला आहे त्याचा आन्सर आलेला आहे 0.53. सो आपल्याला क्लिअरली इकडे दिसतंय टाऊ व्ही जो आहे हा ग्रेटर आहे आणि टाऊ सी आहे हा लेस आहे. सो आपण इथे लिहूया, हियर टाऊ व्ही इज ग्रेटर दॅन टाऊ सी, हेन्स shear reinforcement is provided. So
ह्याच्यासाठी इंडियन स्टँडर्डने कोणत्या 2 कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या कंडिशन्सचा व्हिडिओ मी तुम्हाला वरती आय लिंकमध्ये देत आहे, तर तो व्हिडिओ जाऊन बघा. म्हणजेच तुम्हाला सुद्धा ह्या ज्या सगळ्या ज्या आयडियाज आहेत त्या क्लिअर होतील. म्हणजे शियर एन्फोर्समेंट कधी यूज करायचं आहे हे तुम्हाला कळून जाईल. सो आता इकडे आपल्याला कळलेलं आहे की हियर शियर एन्फोर्समेंट इज प्रोव्हाइडेड. सो नेक्स्ट स्टेप आता आपण करूया स्टेप नंबर 6. स्टेप नंबर 6 मध्ये करूया आता कॅल्क्युलेट शियर फोर्स फॉर शियर रेन्फोर्समेंट. कॅल्क्युलेट शियर फोर्स फॉर शियर रेन्फोर्समेंट. म्हणजेच काय आहे की आता आपण जे शियर रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करणार आहोत त्याच्यासाठीचा लागणारा शियर फोर्स. तर आपण आता फाइंड आउट करूया VUS इज इक्वल टू VU मायनस टाऊ सी इंटू BD हा त्याचा फॉर्म्युला आहे. सो VU आपण सॉल्व केलेला आहे 135 इंटू 10⁻³ सो 135 इंटू 10⁻³ मायनस टाऊ सी इंटू BD. सो टाऊ सी आपला आलेला आहे 0.53, B आहे 250 आणि D आहे 415. आता आपण हे सॉल्व करूया. सो आपला आन्सर आलेला आहे 80.01 इंटू 10⁻³ न्यूटन. 80.01 इंटू 10⁻³ न्यूटन हे आपलं आलेलं आहे आता शियर फोर्स. आता नेक्स्ट आपण करणार आहोत स्टेप नंबर 7 मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बेंटअप बार त्यांनी यूज करायला सांगितला नव्हता, बट ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की यूज 1 बेंटअप बार. सो आपल्याला इथे 1 बेंटअप बार यूज करायचा आहे. सो आता आपण इकडे लिहूया ॲझ्युम 1 बेंटअप बार. ॲझ्युम 1 बेंटअप बार. जर आपल्याला 1 बेंटअप बार जर यूज करायला सांगितलं असेल मग त्याच्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे VUSB फाइंड आउट करायचा आहे. VUSB म्हणजेच काय तर तो जो बेंटअप बार आहे त्याच्यासाठीचा लागणारा शियर फोर्स. त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे 0.87 FY ASB इंटू साइन अल्फा. हा आपल्याला फॉर्म्युला इकडे यूज करायचा आहे. सो 0.87 स्टील आपल्याला दिलेली आहे बघा. स्टील दिलेली आहे 415. सो स्टील आपल्याकडे आहे 415. ASB म्हणजेच एरिया ऑफ स्टील बेंटअप बार म्हणजे बेंटअप बारची एरिया ऑफ स्टील. सो बेंटअप बार आपल्याला 1 यूज करायला सांगितलेला आहे म्हणून आपण इकडे 1 करणार आहोत. π/4 आणि ह्याच्यासाठी जे डायमीटर दिलेलं आहे ते डायमीटर आपल्याला 16 mm दिलेलं आहे. म्हणजे टोटल 4 बार्स सांगितलेले आहेत, त्याच्यापैकी 3 हे नॉर्मल यूज करायचे आहेत आणि 1 काय करायचं आहे बेंटअप बार यूज करायचं आहे. सो ह्याच्यासाठी जे डायमीटर दिलेलं आहे ते आहे 16 म्हणून 16 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय साइन अल्फा. आता साइन अल्फा म्हणजेच काय अँगल. तर तो जो बेंटअप बार आहे तो तुम्ही किती डिग्रीवरती अँगल करणार आहे तर तो ॲज पर इंडियन स्टँडर्ड तो आपण 45 डिग्रीवरती बेंड करतो. म्हणून मग इथे आपल्याला साइन अल्फा म्हणजेच साइन 45 इकडे यूज करायचं आहे. आता आपण हे सॉल्व करूया. सो आपला आन्सर आलेला आहे 51.33 इंटू 10⁻³ न्यूटन. सो हे आल्याच्या नंतर आपल्याला एक कंडिशन आहे ती चेक करायची आहे. हे जे आपला आन्सर आहे हे लेस पाहिजे, हे आपला आन्सर लेस आलं पाहिजे ॲज कम्पेअर टू VUS डिवाइड बाय 2. सो हे जे आन्सर आहे हे VUS डिवाइड बाय 2 ह्याच्या कमी आलं पाहिजे. सो आता आपण चेक करूया. सो इट इज इक्वल टू 51.33 इंटू 10⁻³ हे आपला आलेला आन्सर. आता आपण हे चेक करूया. VUS आपल्याकडे आहे 80.01. सो 80.01 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 2. सो आता आपण ते चेक करूया. सो याचं जे आन्सर आहे हे आपल्याला भेटणार आहे 40.005 इंटू 10⁻³ आणि आपलं जे ॲक्च्युअल आन्सर आलेलं आहे ते आहे 51.33 इंटू 10⁻³. म्हणजे ह्याच्यावरून काय क्लिअर होतं की इट इज नॉट लेस दॅन 40.005 इंटू 10⁻³ म्हणजेच काय आहे तर अशा केसमध्ये काय करायचं आहे आपल्याला जे बेंटअप बारसाठीचा जो शियर फोर्स आहे तो किती घ्यायचा आहे मग
जो लेस असेल दोघांमध्ये तो घ्यायचा आहे. सो आता आपण ॲक्च्युअलमध्ये जो बेंटअप बारसाठी काढला होता तो होता 51.33, बट ॲज पर कंडिशन आपला किती येतोय तो 40.005. मग आता आपल्याला कोणता घ्यायचा आहे, दोघांमध्ये जो लेस आहे तो घ्यायचा आहे. सो दोघांमध्ये लेस 40.005 आहे म्हणून आपण तो रेफर करणार आहोत. सो देअरफॉर VUSB इज इक्वल टू 40.005 इंटू 10⁻³ न्यूटन. सो ही होती आपली स्टेप नंबर 7 जी आपण बेंटअप बारसाठी यूज केलेली आहे. नेक्स्ट आता आपण स्टेप नंबर 8 मध्ये बघूया आता काय होईल ते. सो आपण स्टेप नंबर आता 8 मध्ये वर्टिकल स्टिरअपसाठी लागणारा शिअर फोर्स फाइंड आउट करूया. सो आता इथे आपण स्टेप नंबर 8 सॉल्व करूया. कॅल्क्युलेट शिअर फोर्स फॉर वर्टिकल स्टिरअप्स. कॅल्क्युलेट शिअर फोर्स फॉर वर्टिकल स्टिरअप्स म्हणजेच VUSV इट इज इक्वल टू आपल्याला काय करायचं आहे, जो टोटल VUS आलेला आहे म्हणजे शिअर रेन्फोर्समेंटसाठी लागणारा शिअर फोर्स, त्याच्यामधून आता आपल्याला हा जो बेंटअप बारचा शिअर फोर्स आहे तो मायनस करायचा आहे. म्हणजेच आपला फॉर्म्युला काय आहे मग VUS मायनस VUSB. सो VUS आपल्याकडे आहे 80.01 इंटू 10⁻³ मायनस VUSB साठी आपण फाइंड आउट केलेला आहे 40.005 इंटू 10⁻³ आणि हे आता आपण सॉल्व केलं तर आपल्याला भेटेल 40.005 न्यूटन इंटू 10⁻³ न्यूटन. सो हा आता आपल्याला वर्टिकल स्टिरअपसाठी लागणारा शिअर फोर्स आलेला आहे. नेक्स्ट आता आपण स्टेप नंबर 9 सॉल्व करूया. स्टेप नंबर 9 मध्ये आता आपल्याला करायचं आहे, हे जे वर्टिकल स्टिरअप्स आहेत त्याच्यासाठी आता आपल्याला स्पेसिंग प्रोव्हाइड करायची आहे. सो देअरफॉर आपण आता इकडे सॉल्व करूया. कॅल्क्युलेट स्पेसिंग फॉर वर्टिकल स्टिरअप्स. कॅल्क्युलेट स्पेसिंग फॉर वर्टिकल स्टिरअप्स. स्पेसिंगसाठी बघा आता त्यांनी आपल्याला इकडे दिलेलं आहे 6 mm डायमीटर वर्टिकल स्टिरअप्स. म्हणजेच त्यांनी आता इकडे आपल्याला वर्टिकल स्टिरअपसाठी 6 mm डायमीटर दिलेला आहे. सो आपला जो स्टिरअपचा फॉर्म्युला आहे स्पेसिंगसाठीचा तो आहे S इज इक्वल टू 0.87 FY ASV इंटू D डिवाइड बाय VUSV. सो हा आपला फॉर्म्युला आहे. ह्याच्यामध्ये आता आपण काय करणार आहोत, आपण आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पुट करणार आहोत. सो इट इज इक्वल टू 0.87 FY 415. बघा त्यांनी आपल्याला जो FY सांगितलेला आहे स्टील हे 415 सांगितलेलं आहे वर्टिकल स्टिरअपसाठी, मल्टिप्लाय बाय ASV म्हणजेच काय की 2 लेग्ड. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, जर तो व्हिडिओ अजून कोणी बघितला नसेल तर मी वरती आय लिंकमध्ये त्याची लिंक देत आहे आय बटनमध्ये, तो जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे तुमच्या सगळ्या आयडियाज क्लिअर होतील. सो आता इकडे आपण 2 लेग्ड यूज करतो म्हणून आपण करणार आहोत 2 इंटू π/4 मल्टिप्लाय बाय 6², कारण म्हणजे इथे आपल्याला 6 mmचं डायमीटर दिलेलं आहे. सो 6² मल्टिप्लाय बाय D आपला आहे 415 आणि डिवाइड बाय VUSV. सो VUSV आपण आत्ताच सॉल्व केलेला आहे 40.005 इंटू 10⁻³ न्यूटन. सो आता आपण आपली ही जी स्पेसिंग आहे ही आपण सॉल्व करूया. सो आपलं जे आन्सर आलेलं आहे ते आहे 211.79 mm. सो याला मी अप्रॉक्सिमेट करतो 210 mm. ओके. सो ही होती आपली स्टेप नंबर 9. आता आपण लास्ट स्टेप म्हणजेच आपली शेवटची स्टेप नंबर 10 सॉल्व करूया आणि आपले जे चेक्स आहेत ते अप्लाय करूया. सो पहिला जो चेक आहे तो आहे फॉर मिनिमम शियर रेन्फोर्समेंट. फॉर मिनिमम शियर रेन्फोर्समेंट. सो मिनिमम शियर रेन्फोर्समेंटसाठीचा आता आपण चेक अप्लाय करूया. ह्याच्यासाठी आपण परत एकदा स्पेसिंग फाइंड आउट करतो. फॉर्म्युला आपण यूज करतो 0.87 FY ASV डिवाइड बाय 0.4 इंटू B. सो इट इज इक्वल टू 0.87 FY ची व्हॅल्यू आहे 415, ASV म्हणजेच 2 इंटू π/4 मल्टिप्लाय बाय 6²
जे आपण वर्टिकल स्टिरपसाठीचा जो एरिया आहे 2 लेग्ड वर्टिकल स्टिरप्स, तोच सेम एरिया आपण इकडे सुद्धा यूज करणार आहोत. डिवाइड बाय 0.4 आणि बी आहे आपला 250. आता आपण हे सॉल्व करूया. सो आपली जी स्पेसिंग आलेली आहे ती आहे 204.16 mm. तर ह्याला मी आता ॲप्रॉक्सिमेट करतो 200 mm. आणि सर्वात लास्ट आहे आपली सेकंड चेक, तो आहे फॉर मॅक्झिमम शियर रेन्फोर्समेंट. फॉर मॅक्झिमम शियर रेन्फोर्समेंट. मॅक्झिमम शियर रेन्फोर्समेंटसाठी परत एकदा आपल्याला स्पेसिंग फाइंड आउट करायची आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे 0.75 इंटू डी. सो आपल्याकडे डी आहे 415 आणि आता आपण ही जी स्पेसिंग आहे ती सॉल्व करूया. ह्याचं जे ॲन्सर येतं ते आहे 311.25 mm. सो आपली जी मॅक्झिमम स्पेसिंग आहे ॲज पर इंडियन स्टँडर्ड ती किती आहे 300 आहे. सो त्याच्यावरती जर आपली कोणती स्पेसिंग जर येत असेल तर मग आपल्याला ती 300 mm ॲझ्युम करावी लागते. सो आता इथे आपली 311 म्हणजेच 300पेक्षा जास्ती झालेली आहे, तर इथे आपण 300 mm हे यूज करणार आहोत. आता फायनली आपल्याला काय करायचे आहे, टोटल आपल्याकडे 3 स्पेसिंग आलेले आहेत. ही आहे फर्स्ट, ही आहे सेकंड आणि ही आहे थर्ड. सो आपल्याला काय करायचं आहे, तिन्ही स्पेसिंग बघायचे आहेत आणि ह्याच्यामधली जी मिनिमम स्पेसिंग असेल ती मिनिमम स्पेसिंग आपल्या डिझाईनसाठी यूज करायची आहे. सो ह्याच्यामध्ये बघूया, पहिली आहे 210, सेकंड आहे 200 आणि तिसरी आहे 300. सो तिघांमध्ये जी लेस आहे ती आहे 200. मग आपण इथे लिहिणार आहोत देअरफॉर प्रोव्हाइड 2-legged 6 mm diameter vertical stirrups at 200 mm center to center. म्हणजेच आपण आपल्या डिझाईनसाठी 2 लेग 6 mm बार यूज करतोय आणि जी स्पेसिंग आहे ती आपण 200 mm एवढी ठेवतोय. सो एकदा व्यवस्थित बघा. जर काही कळलं नसेल तर मला कमेंट करून विचारू शकता तुम्ही. जर तुमच्या काही क्वेरीज वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. जर तुमच्या काही क्वेरीज वगैरे असतील तर तुम्ही मला त्या विचारू शकता. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. थँक्यू.